भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका, वैष्णवडिका संभ्रम. विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे ज्ञानी यांचे राजे, युग यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संत शिरोमणी, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा काल्याचं वर्णन करणारा हा गोडाचा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे. श्री संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसामध्ये आपण संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्राचं श्रवण केलेलं आहे, कथा श्रवण केलेली आहे. आणि या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या संकीर्तनाने होत आहे. आणि हे काल्याचं संकीर्तन भगवंताच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडतोय हे मी माझं सद्भाग्य समजतो. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचं प्रेरणास्थान हरिभक्तीपरायण सुदाम महाराज, आदरणीय गुरुवर्य शास्त्री बाबा, उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र, माझे जिवलक परमार्थ स्नेही भास्कर महाराज, शंकर महाराज, गणेश महाराज आदी करून आपण सर्व उपस्थित आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होते. कार्यक्रम 1 दिवसाचा असू द्या, दुसऱ्या दिवशी काला. वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असणारा जो कार्यक्रम आहे ना, त्या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या संकीर्तनानेच होते. कार्यक्रम 1 दिवसाचा असू द्या, दुसऱ्या दिवशी काला. कार्यक्रम 2 दिवसाचा असू द्या, तिसऱ्या दिवशी काला. कार्यक्रम 3 दिवसांचा असू द्या, चौथ्या दिवशी काला. कार्यक्रम 4 दिवसाचा असू द्या, बोला ना पुढचं तुम्ही, 5व्या दिवशी काला. कार्यक्रम 5 दिवसाचा असू द्या, 6व्या दिवशी काला. किंवा अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, 7व्या किंवा 8व्या दिवशी काला. काल्याच्या कीर्तनाचं महत्व सांगत असताना माझे बाबा सांगायचे, काल्याच्या कीर्तनाचं पुण्य काय, काल्याच्या कीर्तनाचं पुण्य काय. आता गेली 8 दिवसापासून आपण हा कार्यक्रम ऐकतोय, श्रवण करतोय. झाली आता पुढच्या वर्षीची बैठक काल रात्रीच झाली. म्हणजे पुढच्या वर्षीची तयारी कालपासूनच तुम्ही प्रारंभ केला. आणि मग आता वर्षभर ह्याची चर्चा राहणार की आता पुढच्या वर्षी 25वे वर्ष आहे, कार्यक्रम करायचा आहे. मग ही चर्चा कर्णोपकरणी सर्वांच्या कानावर पडणार जे ह्या कार्यक्रमाशी संलग्न आहेत. तसं आता ह्या कार्यक्रमाची जेव्हा चर्चा चालू झाली, आयोजन चालू झालं, तेव्हा अरे बाबा आपल्याला दररोज जाऊन ज्ञानेश्वर महाराजांची कथा ऐकायची आहे, ती श्रवण करायची आहे, कथा ऐकण्याचं पुण्य पदरी पाडून घ्यायचं आहे असं प्रत्येकाच्या मनात असतं. पण काय आपण ठरवतो दररोज जाऊन कथा ऐकायची, पण आपल्या जीवनामध्ये एवढी व्यस्तता आहे, त्या व्यस्ततेमुळे आपल्याला दररोज जाऊन कथा किंवा कीर्तन ऐकता येत नाही आणि दररोज कथा कीर्तन ऐकण्याचं पुण्य पदरी पाडून घेता येत नाही. आमचे बाबा म्हणायचे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्याला रात्रीची 7 दिवसाची कीर्तन ऐकता आली नाहीत, पण त्या 7 दिवसाचं कीर्तन ऐकण्याचं पुण्य पाहिजे असेल ना, तर त्यांनी फक्त एक काल्याचं कीर्तन ऐकायचं. त्यांनी एक काल्याचं कीर्तन ऐकलं की पाठीमागची 7 कीर्तनं किंवा पाठीमागची 7 दिवसाची कथा ऐकण्याचं पुण्य त्याला मिळतं. म्हणजे पुढच्या वर्षी या तुम्ही काल्याच्याच कीर्तनाला बघता. झाला घोडाला सगळा.
काल म्हणजे काय पहा बरं का, मुद्द्यांकडे लक्ष दे. मी 12 वाजता जय विठ्ठल करणार आहे. काल म्हणजे काय तर काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. काला म्हणजे काय? सामाजिक ऐक्य आहे. सामाजिक ऐक्यतेच्या चर्चा आम्ही जनसामान्यांमध्ये पाहतो, ऐकतो. काल म्हणजे काय तर काल म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. तू कोणत्या जातीचा आहेस, तू कोणत्या धर्माचा आहेस, तू कोणत्या पंथाचा आहेस, तू स्त्री आहेस, तू पुरुष आहेस, तू लहान आहेस, तू तरुण आहेस, तू वृद्ध आहेस, याचा कोणताही भेदभाव न बाळगता जिथं सामाजिक ऐक्यतेचं दर्शन घडतं, महाराज म्हणतात यारे 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 लहान थोरा याती भलते नारे नारा करावा विचारा न लगे चिंता कवनासी लहान थोरा याती नाही नर नर म्हणा. हे यार यारे लहान थोरा यारे यारे लहान थोर याती भलते नारी नारा याती भलती नारी नर ओ करावा विचार न लगे चिंता कवनासी करावा विचार न लगे चिंता कवनासी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी किंवा सकळांसी येथे आहे अधिकार. काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. ऐका बरं का, तुम्ही कथा ऐकत नाहीयेत, आता कीर्तन ऐकताय आणि कीर्तनामध्ये तुमचं खाली बसलेल्या श्रोत्यांचं एक कर्तव्य आहे, ज्या वेळेस विठ्ठलाचं नाव येईल त्या त्यावेळेस तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्यायचंय आणि हाताने टाळी वाजवायची आहे. विकारो विधातः ठकारो नीलकंठः लकारो लक्ष्मीकांतः विठ्ठल नाम अभिधीयते. ब्रह्म विष्णू महेश यांचा समन्वय म्हणजे श्री विठ्ठल आहे. म्हणून आपली योग्यता नाहीये, पण तरी देखील संतांनी सांगितलं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाहीये. ऐकताय तुम्ही? जो सुख सोहळा स्वर्गातही नाहीये तो आपल्याला अनुभवण्यास मिळतोय. म्हणून माझी विनंती आहे, ज्या वेळेस विठ्ठलाचं भजन येईल आणि मी असा कीर्तनकार आहे, मी कीर्तनात काय सांगतो आणि तुम्ही काय ऐकता याही पेक्षा कीर्तनाला आलेला प्रत्येक माणूस हाताने टाळी वाजवून तोंडाने विठ्ठलाचं नाव किती घेतो ह्याला मी महत्व देतो. विठ्ठल विठ्ठल. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये तुमचा आणि माझा उद्धार फक्त आणि फक्त भगवंताच्या नामानेच होणार आहे. क्रता त्रेता द्वापारासी निषेध नाही नामासी कलियुगी नामापासी चारी मुक्तीदासी स्वय होती सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता ह्या चारही मुक्ती भगवंताच्या नामाने प्राप्त होतात. म्हणून हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्या. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होतं महाराज? त्या महात्माने सांगितलं, अरे बाबा कीर्तनात हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं ना तर आपल्या हातून जी कळत नकळतपणे पाप होतात ना ती पाप सगळी निघून जातात. काय सांगितलं? आपल्या हातून जी पाप होतात ती पाप सगळी निघून जातात. ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दात कीर्तनाचे नि नटनाचे नासेले व्यवसाय प्रायश्चिताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपली सगळी पाप निघून जातात. तो प्रश्न विचारणारा अति शहाणा होता. तो बोलला, महाराज
कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पापं निघून जातात. मग ती पापं जातात कुठं? आता याला काय करायचं होतं? कुठं जातात? जातात बाद झालं. पण महात्मा विद्वान होता, त्या महात्म्याने सांगितलं, ऐक, कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपली सगळी पापं निघून जातात. आणि ती पापं कुठं जातात तुम्ही पण ऐका बरं का. आणि ती पापं कीर्तनात बसून कीर्तनकाराने सांगूनही जो हाताने टाळी वाजवत नाही, तोंडाने देवाचं नाव घेत नाही, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. आता तुम्ही ठरवा टाळी वाजवायची की नाही वाजवायची. कशाला दुसऱ्याच्या पापाचे भागीदार व्हायचे? आपली काही कमी आहेत का पाप? बघा आठवून, वाजवा टाळ्या विठ्ठल. आणि मध्यंतरी मी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर एक बातमी वाचली होती की हाताने जोरात टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं ना, जो तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतो, विठ्ठल 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 विठ्ठल, जसं आपण मॉर्निंग वॉकला जातो, म्हणजे आरोग्यशास्त्र असं सांगतं, आरोग्यशास्त्र असं सांगतं की 45 मिनिट तुम्ही चाललं पाहिजे, 45 मिनिट चाललं पाहिजे. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सिर सलामत तो पगडी 50, हे चांगलं तर सगळं चांगलं. शरीर चांगलं असेल तर प्रपंच करायला चांगला, शरीर चांगलं असेल तर परमार्थ करायला चांगला. डॉक्टरांनी सांगण्या अगोदर चालायला सुरुवात करा. शरीराची काळजी घ्या, रुटीन चेकअप करा, फार महत्वाचं आहे. रुटीन चेकअप करा. काही लोक म्हणतात आम्ही अजून दवाखान्याची पायरी चढली नाही. यमाची पायरी चढायची तुला, बाकी काय नाही. दवाखान्याची पायरी काय चढली नाही बाबा. रुटीन चेकअप करत जा. मी काय सांगत होतो, मध्यंतरी ती मी बातमी वाचली की तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं आणि हाताने टाळी वाजवली ना, तर त्या माणसाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते, म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून तुम्हाला पुण्य व्हावं असं वाटत नसेल तर अजिबात नका वाजवू टाळी, माझं काहीच म्हणणं नाही. पण आपल्याला लवकर झटका येऊ नये म्हणून तरी वाजवा विठ्ठला विठ्ठल. मुद्दा मी सांगत होतो, काला म्हणजे काय, तर काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. भगवंताने सर्वांना एकत्र केलंय. अरे तू कोणत्या पंथाचा आहेस, तू कोणत्या धर्माचा आहेस, तू कोणत्या जातीचा आहेस, तू स्त्री आहेस, तू पुरुष आहेस, हा सगळा भेदभाव जिथे मावळलाय ना, त्याला सामाजिक ऐक्यता म्हणतात. आपली पोळी भाजण्यासाठी व्यासपीठावरून सामाजिक ऐक्यतेच्या चर्चा करणाऱ्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातली ही शिकवण घ्यावी. विठ्ठल विठ्ठल. महत्वाचा मुद्दा, काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. आणि मुद्दा दुसरा, काला म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे. काय सांगितलं मी? काला म्हणजे काय आहे? प्रेमाचं दर्शन आहे. देवाने आपल्या भक्तांवर जे प्रेम केलं त्या प्रेमाचं दर्शन म्हणजे काल आहे. आणि भक्तांनी देवावर जे प्रेम केलं त्या प्रेमाचं दर्शन म्हणजे काल आहे. महाराज म्हणतात, हरी नामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. काला म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे. काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. काला म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. काला म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे. भगवंतानी भक्तांवर जे प्रेम केलं त्या प्रेमाचं दर्शन म्हणजे काला आहे. आणि भक्तांनी भगवंतावर जे प्रेम केलं त्या प्रेमाचं दर्शन म्हणजे काल आहे. उद्धवाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, म्हटले देवा तुझी ओळख काय रे? उद्धव विचारतोय बरं का देवाला, तुझी ओळख काय? देव म्हटलं सांगू उद्धवा? हो सांग ना. देवाने ओळख सांगितली. ऐक उद्धवा. उद्धवाने विचारलं देवा तुझं नाव काय? देवाने सांगितलं माझे नाम आत्माराम. काय माझं नाव? आत्माराम. देव सांगतायत. उद्धवाने विचारलं देवा कोण आहेस तू, काय तुझं नाव? भगवंत म्हणतायत माझे नाम आत्माराम. देवा तू करतोस काय? मी अवाप्त सकळ काम, माझ्या सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत. किती गोड शब्द आहेत बघा. माझे नाम आत्माराम, मी अवाप्त सकळ काम. ओवीचा पूर्वार्ध आहे फक्त, ओवीचा उत्तरार्ध अजून व्हायचा आहे. ओवीच्या पूर्वार्धामध्ये देव म्हणतायत उद्धवा माझे नाम आत्माराम, मी अवाप्त सकळ काम. ओवीचा पूर्वार्ध झाला. उत्तरार्धामध्ये तुला कोणती इच्छा आहे? नाही ना, सांगितलं ना आता, मला कसलीही इच्छा नाहीये. पण थांब उद्धवा, परी परी प्रेमळा लागी सकाम ऐसे गोड प्रेम तयाची. पण मी माझ्या प्रेमळ भक्तांसाठी सकाम झालोय. पण हा शब्द आला ना
की बाकीच्या सगळ्या पाठीमागच्या बोलण्यावर पाणी पडतं बरं का, सगळं पाठीमागच्या बोलण्यावर पाणी पडतं. आता पण हा शब्द आपल्या जीवनामध्ये आहे का पहा ना. पण हा शब्द तुमच्या जीवनातल्या असमाधानाचं दर्शन घडवतो बरं का. विठ्ठल विठ्ठल. भिवंडी परिसरामध्ये कीर्तनाला मी आलो होतो. कीर्तन माझ्या आजोबांचं होतं, पण आजोबांची तब्येत बिघडली आणि मी नुकताच कीर्तन करायला सुरुवात केली होती. आजोबा म्हणले पुरुषोत्तम तू जा, वास्तुशांतीचं कीर्तन. आणि मग मी गेलो. साधारणपणे ही 2007-8ची 2007-8 असं असेल. मग मी गेलो. मी नुकतंच कीर्तन करायला सुरुवात केली होती आणि गेलो कीर्तनाला. वास्तुशांतीचं कीर्तन भिवंडी परिसरामध्ये. 5 कोटीचा बंगला होता. 5 कोटीचा बंगला, 5 कोटीचा बंगला. आणि त्याने कीर्तन ठेवलं, बाबांचं कीर्तन ठेवलं होतं. पण मी गेलो. त्या गेटपासून घराच्या दारापर्यंत त्याने अशी फुलं अंतरली होती. म्हणजे असे एवढे माझे पाय त्या फुलांमध्ये जात होते. मी तर माझे डोळेच दिपले ना. म्हणजे मला नक्कीच ना, म्हणजे धर्मशाळेत राहणाऱ्या माणसाला 5 कोटीच्या बंगल्याचं कौतुक वाटणारच ना. 2007ची गोष्ट बरं का. मी तो ते बंगला बघूनच माझे डोळे दिपले. म्हणतात ना, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नको तो नुसती नाती, त्या शब्दांनाही अर्थ असावा, नको नुसती वाणी, शब्दातूनही प्रीत झारावी. खूप गोड ते घर मी पाहिलं. आणि मग मी कीर्तनाला उभा राहिलो. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. मी कीर्तनाला उभा राहिलो आणि कीर्तनामध्ये शास्त्री बाबा, कीर्तनामध्ये 2 तास मी घराचं आणि घरमालकाचं कौतुक केलं. करावं लागतं, नंतर विषय असतो ना. घराचं आणि घरमालकाचं मी 2 तास कौतुक केलं. आणि दुसरा मुद्दा तर सांगायचा राहिलाच. घराच्या पार्किंगमध्ये जवळजवळ 3-4 गाड्या होत्या. 40-50 लाखाच्या 3-4 गाड्या. वैभव किती बघा. औक्षण करण्यासाठी त्या घरातल्या त्या व्यक्तीच्या सुनबाई आल्या, मुली आल्या, पत्नी आली, त्यांनी औक्षण केलं. त्या संपूर्ण सोन्याने मढलेल्या होत्या. मी एवढं वैभव असलेलं बघितलं. आणि कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर भोजन झालं. भोजन झाल्यानंतर मी गाडीत बसलो. आणि गाडीत बसताना मी म्हटलं, खरंच दादा तुम्ही किती सुंदर घर बांधलं. खरंच मी पहिल्यांदाच एवढं मोठं घर बांधलेलं आहे. एवढं मोठं घर पाहिलंय मी, पहिल्यांदाच घर पाहिलंय. खरंच खूप छान घर बांधलं, खूप छान घर बांधलं, खूप चांगला बंगला बांधला तुम्ही. तो घराचा मालक मला काय म्हणतोय, हो पुरुषोत्तम दादा खूप चांगलं घर बांधलं, पण गेले का काय घरी तुम्ही. 5 कोटीच्या बंगल्याचा मालक आहे. घराच्या दारात 40-40, 50-50 लाखाच्या 3-4 गाड्या आहेत. सगळ्या घरातल्या माता भगिनींच्या अंगावर पाहिजे तेवढं सोनं आहे. एवढी सगळी सक्षमता होती, एवढी सगळी सधनता होती. पण गाडीमध्ये बसताना तो मला म्हटला, हो बंगला फार चांगला बांधला, पण त्याच्या तोंडातून पण ऐकला. मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं, पहिलं इथून गाडी काढ, याच्यानंतरचं रामायण महाभारत ऐकायला आपल्याला वेळ नाहीये. पण हा शब्द तुमच्या जीवनातील असमाधानाचं दर्शन घडवतो. बाप म्हणतो मुलगा चांगला आहे हो महाराज, पण येते ना लक्षात. बाप काय म्हणतो, मुलगा चांगला आहे हो महाराज, पण सासूबाई म्हणतात सुनबाई चांगली आहे. बोला ना पण. सुनबाई चांगली आहे, पण सुनबाई म्हणते आईला, सासू चांगली आहे ग माझी, पण पोरीचंच लय ऐकती. येते का लक्षात तुमच्या. पण हा शब्द आला ना की तुमच्या असमाधानाचं. लोक म्हणतात, आयोजक मंडळी म्हणतात महाराज चांगला आहे, पण येते ना लक्षात. पण हा तुमच्या जीवनातील असमाधानाचं दर्शन घडवतो. तसं देव उत्तरार्धामध्ये वेगळं बोलताय. देव म्हणतात, अरे मला प्रेमळ भक्तांची आवश्यकता आहे. माझे नाम आत्माराम, मी अवाप्त सकळ काम, माझ्या सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत. पण काय देवा, परी प्रेमाला लागी सकाम ऐसे गोड प्रेमतयाचे. मी माझ्या प्रेमळ भक्तांसाठी सकाम आहे. मी माझ्या प्रेमळ भक्तांसाठी सकाम आहे. उद्धव म्हटलं, देवा उदाहरण देतो का. देवाने उदाहरण दिलं. कुब्जा काय सुंदर होती. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. कुब्जा सुंदर होती का दिसायला. सुंदर नव्हती, कुरूप होती दिसायला. पण मी कुब्जेचं दिसणं पाहिलं नाही, तिच्या प्रेमाची मज प्रीती, तिचं प्रेम मी पाहिलं. राधा प्रार्थी मी वनाप्रती, काय विषयासक्ती लागोनी. राधेबरोबर मी तासनतास वनामध्ये विहार करायचो, मला विषयांची आवड होती. नाही, अरे भगवंताचं वर्णन करताना तर तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी.
राधेबरोबर मी तासनतास वनामध्ये विहार करायचो, मला विषयांची आवड होती नाही, पण त्या राधेच्या प्रेमाचा मी भुकेला होतो. तुम्ही श्रुती स्मृती ज्ञानाचं ज्ञान आहे तुम्हाला, तुम्ही ध्यान पूजन करताय, तुम्ही भजन कीर्तन करताय, पण भगवंत म्हणतात प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमेविन भजन कीर्तन वृथा जानन नृपनाथ. काल म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे हे मी सांगतोय तुम्हाला. भगवंताला काय अभिप्रेत आहे? प्रेम अभिप्रेत आहे. कृष्ण अवतारामध्ये भगवंताला अभिप्रेत असणारं प्रेम प्राप्त झालं म्हणून प्रेमाचं वर्णन आहे. काल म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे. भगवंत म्हणतात प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, श्रुती स्मृती ज्ञानाला विरोध केला नाहीये. प्रेमेविन ध्यान पूजन, ध्यान पूजनाला विरोध केला नाहीये. प्रेमेविन भजन कीर्तन, भजन कीर्तनाला विरोध केला नाहीये. पण वृथा जानन रूपनाथा, केव्हा वृथा जानन रूपनाथा? प्रेमेविन वृथा जानन रूपनाथा. प्रेम नसेल तर तुम्ही भजन कीर्तन करत असाल तरी त्या भजन कीर्तनाला अर्थ नाहीये. प्रेम नसेल तर तुम्ही श्रुती स्मृती ज्ञान घेत असाल तरी त्याला अर्थ नाहीये. आणि प्रेम नसेल तर तुम्ही ध्यान पूजन करत असाल तरी त्याला अर्थ नाहीये. भगवंताला प्रेम अभिप्रेत आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान किंवा थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, थोर 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 प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, हाच दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाच दुष्काळ दयाला, हाच दुष्काळ दयाला, ला ला थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. काय सांगतो मी? काला म्हणजे प्रेमाचं दर्शन आहे म्हणून प्रेमावर बोलतोय. एकदा काय झालं, मी नवी मुंबईमध्ये कीर्तनासाठी आलो होतो नेरूळला, आणि दुपारच्या वेळेस प्रवास करत होतो. प्रवास करत असताना एक 4-5ची वेळ एक्सप्रेसवेनी प्रवास करत होतो. एक्सप्रेसवेनी प्रवास करत असताना टोल नाक्याला एक गाडी दुसऱ्या लेनमध्ये येऊन थांबली. टोल नाक्याला दुसऱ्या लेनमध्ये येऊन थांबली. गाडी छान होती. मी जरा त्या गाडीकडे बघायला लागलो. माझा ड्रायव्हर मला म्हटलं दादा नवीन मॉडेल आलंय. त्यांनी मला किंमत सांगितली. त्या गाडीची किंमत होती साधारणपणे 75 ते 80 लाख. मी ती गाडी पाहत होतो, ब्ल्यू कलरची होती. मी ती गाडी पाहत होतो. पाहत असताना पुढे ड्रायव्हर बसला होता, म्हणजे गाडी चालवणारा बसला होता, आणि पाठीमागच्या सीटवर एक कुत्र बसलं होतं, 4 पायाचं खरोखर कुत्र बसलं होतं. पाठीमागच्या सीटवर काय बसलं होतं? कुत्र बसलं होतं. पुढे ड्रायव्हर गाडी चालवत होता. ड्रायव्हरच्या शेजारी एक माणूस बसला होता आणि पाठीमागच्या सीटवर एक कुत्र होतं. खरं खुरं कुत्र होतं बरं का. माझ्या डोक्यात विचार आला, श्रीमंताच्या दारातलं कुत्रा झालाय. आपल्याला बसनी रेल्वेनी प्रवास करता करता मारामारी मारत. श्रीमंताच्या दारातला कुत्रा झाला तर फिरण्यासाठी 80 लाखाची गाडी आहे. येते लक्षात? श्रीमंताच्या दारातलं कुत्र झालं तर फिरण्यासाठी किती लाखाची गाडी? 80 लाखाची गाडी. विचार करा, सगळ्यात श्रीमंत असलेल्या देवाच्या दारातलं कुत्र झालं तर देव आपल्याला किती श्रीमंत करेल याचा विचार करा. आणि मी उदाहरण देतोय. मी पहिल्या दिवसापासून प्रमाणा व्यतिरिक्त बोलत नाहीये. मी उदाहरण देतोय. तुलसीदासजींचं उदाहरण आहे भास्कर महाराज. तुलसीदासजी म्हणतायत तुलसी कुत्ता राम का. काय बोलताय तो शब्द? तुलसी कुत्ता राम का. अरे मी रामाच्या दारातला कुत्रा आहे. देवाच्या दारात हा भाव असला पाहिजे. मी रामाच्या दारातला कुत्रा आहे. तुलसी कुत्ता राम का.
मोतिया मेरा नाम है. मी रामाच्या दारातला कुत्रा आहे आणि माझं नाव काय आहे? मोती आहे, मोती. बघा जरा जुना काळ आठवा. जुन्या काळामध्ये घरामध्ये कुत्री असायची आणि त्या कुत्र्यांची नावं मोती किंवा मोत्या असायची. आता माझ्या घरात म्हणजे धर्मशाळेत कुत्रे, त्याचं नाव माझ्या पोराने टॉमी ठेवले. मोती मोती. हा, तुलसी कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम है. पुढचे शब्द आहे का? तुलसी कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम है. कंठी दोरी प्रेम की, इथं मुद्दा आहे. कंठी दोरी प्रेम की, जित खिचूत जात है. मी रामाच्या दारातला कुत्रा आहे आणि देवानी माझं नाव मोती आहे आणि देवानी माझ्या गळ्यामध्ये दोरी बांधली आहे. त्या दोरीचं टोक देवाच्या हातात आहे. त्या दोरीचं टोक धरून देव मला जिकडे घेऊन जातो ना, मी तिकडे जातो. तुकोबाराय म्हणतात, प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, किंवा जाय हरी. भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे. रामाच्या दारातला कुत्रा. संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे घरी श्वान याती. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्व व्यापक असणाऱ्या भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे. बरं ऐका, काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहे. कृष्णाचं चरित्र ते पण गोकुळातलं सोडून काही सांगायचं नाहीये. चरित्र ते उच्चारावे केले देवे. गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. सविस्तर सांगा असं सांगितलेलंच नाहीये. कोणाला वाटत की लोक भ्रमित अवस्थेमध्ये कीर्तनाला, प्रवचनाला, कथेला बसत असतात. महाराजांनी सांगितले चरित्र ते उच्चारावे, उच्चार करा फक्त, सविस्तर सांगा असं नाही सांगितलेलं. मग ज्या चरित्राचा उच्चार करायचा आहे त्याची पूर्वपीठिका मी तुम्हाला सांगतो. भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे. बरं, मी पहिल्या दिवशी भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितले होते. ऐका लक्षात. भगवंताच्या तुमच्या राहतील शास्त्री बाबा, आता मला यांच्याशी बोलू द्या जरा. भगवंताच्या अवताराचे मी किती प्रकार सांगितले होते? पहिल्या दिवशी सांगितले होते मी 6 प्रकार सांगितले होते. आठवत आहेत का तुम्हाला? तुम्ही विसरताय म्हणूनच आमचं बरं चाललंय बरं का. तुम्ही विसरताय म्हणूनच आमचं बरं चाललंय. तुम्ही विसरलंच नसतं तर आम्हाला एकाच कीर्तनात माणूस जर चांगला श्रोता झाला असता तर आमच्यासारखे कीर्तनकारांना बोलवलं कोणी असतं ना सारखं. भगवंताच्या अवताराचे गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार सांगितलेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. याच्यामध्ये पूर्ण अवतार रामाचा आहे आणि पूर्णतम अवतार कृष्णाचा आहे. पूर्णतम अवतार कृष्णाचा आहे कारण की कृष्ण अवतारामध्ये सामर्थ्य देखील आहे आणि कृष्ण अवतारामध्ये स्वातंत्र्य देखील आहे. देवाने अनंत अवतार घेतले. ज्ञानोबारांचं प्रमाणे अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या, त्यासी बाप रोखमा देवी वरुखून बांधिली कैसी. भगवंताने अनंत अवतार घेतलेत. भगवंताच्या अवताराचा विचार मांडत असताना देव देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे असा एक मुद्दा आहे. सर्व देशात देवाचा अनुभव आहे. देवाचा अनुभव आहे. मला सांगा, मी आता तुम्हाला एक वाक्य सांगितलं, तो देशतः कालतः वस्तुतः, तो देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. वाक्य समजलं का तुम्हाला? चाललो मी. वाक्य समजलं का? देव देशतः, भास्कर महाराज कालतः, वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. आता तुम्हाला मंगलताई कोणते कोणते ह्याच्यातले शब्द कळले? देश, देव कळला, देश कळला, काळ कळला, वस्तू कळला, कोणता कळला नाही? मग अपरिच्छिन्न. क्या बात आहे. असा ऋषी अपरिच्छिन्न हा शब्द तुम्हाला कळला नाही. अपरिच्छिन्न या शब्दाचा अर्थ आहे व्यापक. दाजी, अपरिच्छिन्न या शब्दाचा अर्थ काय आहे? व्यापक. म्हणजे काय तर सर्व देशात जो व्यापक आहे, सर्व काळात जो व्यापक आहे आणि सर्व वस्तूत जो व्यापक आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. देशतः तो अपरिच्छिन्न आहे म्हणजे सर्व देशात त्याचा अनुभव आहे. आपण कोणत्या देशामध्ये राहतो? इतकं बारीक का बोलताय तुम्ही? आपल्या देशाचं कौतुक करायला घाबरताय का काय? भारतात राहून भारताचं नाव घ्यायला भीती वाटत असेल तर मग गंमत आहे. आपण कोणत्या देशात राहतो? भारत देशामध्ये राहतो. भारतात देव आहे, इथे त्याला देव म्हणतात, इथे त्याला भगवान म्हणतात. मग भारतात देव आहे तर पाकिस्तानमध्ये नाही का आहे? तिथे त्याला काय म्हणतात? अल्लाह म्हणतात. भारतात देव आहे, पाकिस्तानमध्ये देव आहे, मग अमेरिकेमध्ये नाही का? तिथेही देव आहे, तिथे त्याला काय म्हणतात? गॉड म्हणतात. म्हणजे सर्व देशात त्याचा अनुभव आहे.
आता आपण इथे, आपण आत्ता कुठे? घाटकोपरमध्ये आहोत ना. आपण आत्ता कुठे? घाटकोपरमध्ये आहोत. याच वेळेला आपण अंधेरीला आहोत का? याच वेळेला आपण मानखुर्दला आहोत का? याच वेळेला आपण कुठे? फक्त घाटकोपरमध्ये. पण याच वेळेला जो घाटकोपरमध्ये पण आहे, याच वेळेला जो अंधेरीमध्ये पण आहे, याच वेळेला जो मानखुर्दमध्ये पण आहे ना, त्याला देव म्हणायचं. विठ्ठल ऐकताय ना तुम्ही? हा, म्हणजे सर्व देशात त्याचा अनुभव आहे. हा, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. देशा परत्वे, राज्य परत्वे, त्याची नावं बदलली असतील, पण त्याचं अस्तित्व नाही असं जग नाहीये महाराज. त्याचं अस्तित्व जाणवतं, म्हणून तो देशतः अपरिच्छिन्न आहे. दुसरा मुद्दा, तो कालतः अपरिच्छिन्न आहे. मुख्य 3 काळाचा विचार आपण करत असतो: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. भूतकाळामध्ये आपण होतो का हो? बोला ना पटकन. भूतकाळामध्ये आपण होतो का? माहिती नाही आपल्याला. भविष्यकाळात आपण असणार आहोत का? माहिती नाही आपल्याला. आपण आहोत फक्त वर्तमानात. पण भूतकाळातही ज्याचं अस्तित्व होतं, वर्तमानातही ज्याचं अस्तित्व आहे आणि भविष्यातही ज्याचं अस्तित्व असणार आहे, त्याला देव म्हणतात. म्हणून तो कालतः अपरिच्छिन्न आहे. मुद्दा तिसरा, तो वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. सर्व वस्तूत देवाचा अनुभव आहे. माता भगिनींनो, प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं, ह्या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हादाने काय उत्तर दिलं? आहे म्हटला. तिथे लात मारली, गदा मारली, तिथून देव प्रकट झाले. कोणता अवतार घेतला देवाने? नरसिंह अवतार घेतला. भगवंताने नरसिंह अवतार घेतला. म्हणजे देव सर्व विठ्ठल जळीस तळी भरला. हा देव नटला नानापरी भरोनी उरला चराचरी. या विभागाच्या लोकप्रिय खासदार पूनमताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने मी पूनमताईंचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खरं तर मला आमच्या हेमंत भाऊंनी सांगितलं, संजय भाऊंनी सांगितलं पूनमताई येणार आहेत. कालही तुम्ही इथे कार्यक्रमाला आला होतात, अगदी वेळेच्या पक्क्यात तुम्ही. मला संजय भाऊ म्हणले 11:15 वाजता येणार आहेत. 11:15च्या आतमध्ये 5 मिनिटं झाल्यात. आता तुम्ही थांबणार आहात का? गडबड असेल तर तसं सांगा. आहे ना? विठ्ठल विठ्ठल. मुद्दा हा चालला होता, देवाच्या अस्तित्वाचा विचार मांडत असताना देव देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. सर्व देशात देवाचा अनुभव आहे. तो वेगवेगळ्या रूपाने आहे, पण वेगवेगळ्या रूपाने भासत असला तरी त्याचं अस्तित्व मात्र एक आहे. जसे की आपण शिर्डीला गेल्यानंतर 2 वाक्य पाहतो. आपण मुद्दा सांगून आलो, श्रद्धा सबुरीवर सबका मालिक एक है. किंवा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आपुला तो एक देव करून घेवा. किंवा एक तत्वचिंतक म्हणतो, गॉड इज वन, देव हा एक आहे. त्या एकत्वाचं दर्शन वेगवेगळ्या रूपांमध्ये झालेलं आहे. मुद्दा मी काय सांगत होतो, तो वस्तुतः अपरिच्छिन्न आहे. सर्व वस्तुत देवाचा अनुभव आहे. की जसं प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपूने, बाबा ह्या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हादाने सांगितलं हो, या खांबातही माझा देव आहे. म्हणजे काय तर सर्व वस्तू देवाचा अनुभव आहे. बंड्याला गेले का काय घरी? बंड्याला गुरुजींनी विचारलं, बंड्याला
बंड्याला गुरुजींनी विचारलं, म्हणजे बंड्या सांग बरं देव कुठे आहे, मी तुला 2 सफरचंद देतो. बंड्या हुशार होता. बंड्या म्हणलं गुरुजी तुम्हीच सांगा देव कुठं नाही, मी तुम्हाला 4 सफरचंद देतो. येतंय का लक्षात? देव नाही असं ठिकाण नाही ना. माझ्या आजोबा एक फार सुंदर गोष्ट सांगायची. गोष्ट खूप छान आहे. गोष्ट अशी आहे, देवाच्या अस्तित्वाचा विचार मांडताना गोष्ट फार सुंदर सांगायची. एके दिवशी महर्षी नारदांना लग्न करावं वाटलं. आता मुलगी कोण देणार, बुवाला पोरगी कोण देणार, प्रॉपर्टी नाही ना, कोणीच मुलगी द्यायला तयार नाही. मग ह्याच्यातला सिद्धांत मला शेवटी सांगायचा आहे. मग भगवंताकडे गेले. महर्षी नारद भगवंताकडे गेले. भगवंताने येण्याचं कारण विचारलं. म्हणले नारदा का आलायत? नारदाने सांगितलं, लाजतच उत्तर दिलं. ज्याचं ठरायचं असतं किंवा ज्याचं ठरलेलं असतं ना ते भलतंच लाजत असतं बरं का. लाजत उत्तर दिलं. काय नाही म्हटले देवा, लग्न करायचंय. देवाने स्मित हास्य केलं. पण देव बोलले चला नारदा तुमच्या लग्नाचा सगळा खर्च मी करतो. कापड चोपड माझं, मानपान माझं, जेवण खावण माझं, तुम्ही फक्त लग्नाला उभं राहा. नारद म्हटले देवा लग्नाला मी उभे राहतो पण मुलगी पाहिजे ना रे लग्नाला. देव म्हटले अनेक राजे रजवाडे माझ्याकडे येतात, एखाद्या राजाला मुलगी द्यायला सांगतो, देवा कोणच देत नाहीये मुलगी. काय रे माझ्याकडे देवा, कोण देईल मला मुलगी? गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, पायामध्ये चाळ, कोण मुलगी देईल मला? कोणीही मुलगी देत नाहीये. मग नारद म्हटले अरे जर तुम्हाला कोण मुलगी देत नाही आणि तरी तुम्हाला लग्न करायचंय मग तुम्ही माझ्याकडे कशाला आला? तेव्हा नारद म्हटले देवा तुला किती बायका? देवाच्याच बायकावर गड्याची नजर महाराज. म्हणले 16,108. म्हटले देवा मग त्याच्यातली एक करतो ना तिच्याशी पुनर्विवाह. नारदांच्या अज्ञानाचं देवाला हसू आलं. संसार हा तुम्हाला अज्ञानाकडे घेऊन जात असतो बरं का. नारदांच्या अज्ञानाचं देवाला हसू आलं आणि देवाला हसू आल्यानंतर देवाने विचार केला की शहाण्या माणसाला शब्दांनी समजावून कधी कधी समजत नाही, शहाण्या व्यक्तीला कृतीतून समजावून लागेल. देव म्हटले ठीक आहे चला नारदा तुम्हाला लग्न करायचंय, तुम्हाला कोणी मुलगी देत नाही, तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, माझ्या एका पत्नीबरोबर तुम्हाला पुनर्विवाह करायचा आहे, चला ठीक आहे करा, पण माझी एक अट आहे, जिच्या घरी मी नसेल ना तिच्याशी तुम्ही लग्न करायचं. सिद्धांत फार महत्वाचा आहे. जिच्या घरी मी नसेल तिच्याशी तुम्ही लग्न करायचं. नारद विचारतच होते. नारदांनी विचार केला की 16,108 पत्नी आहे त्याला, त्याच्यापैकी एखादीच्या घरी असेल 16,107 मधली जिच्याशी आपलं पटेल, जिला आपण आवडू, जिचा स्वभाव आपल्याशी पटेल तिच्याशी पुनर्विवाह करू. नारद निघाले, देवाच्या पहिल्या बायकोच्या घरी आले. डोकावून पाहिलं तर नुकतेच देव तिथं आलेले होते. नारद तिथून निघाले, देवाच्या दुसऱ्या बायकोच्या घरी गेले. तिथं देव तोंड हातपाय धुवत होते. नारद तिथून निघाले, देवाच्या तिसऱ्या बायकोच्या घरी गेले. तिथं देव तोंड हातपाय पुसत होते. नारद तिथून निघाले, देवाच्या चौथ्या बायकोच्या घरी गेले. तिथं देव पलंगावर बसलेले होते. नारद तिथून निघाले, देवाच्या 5व्या बायकोच्या घरी गेले. देवाची बायको देवाला बसायला पाठ ठेवत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 6व्या बायकोच्या घरी गेले. देव पलंगावरून उठून पाटावर बसले असतात. नारद तिथून निघाले, देवाच्या 7व्या बायकोच्या घरी गेले. देवाची बायको देवासमोर पाठ ठेवत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 8व्या बायकोच्या घरी गेले. देवाची बायको त्या पाटावर चांदीचं ताट ठेवत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 8व्या बायकोच्या घरी गेले. तिथं देवाची बायको देवाच्या चांदीच्या ताटामध्ये पंचपक्वान्न वाढत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 9व्या बायकोच्या घरी गेले. तिथं देवाने ताटाभोवती पाणी फिरून आचमन केलेलं असतं. नारद तिथून निघाले, देवाच्या 10व्या बायकोच्या घरी गेले. तिथं देव शांतपणे जेवत असतात. नारद तिथून निघाले, देवाच्या 11व्या बायकोच्या घरी गेले. तिथं देवाची बायको देवाला आग्रह करत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 12व्या बायकोच्या घरी गेले. तिथं देवाचं जेवण झालेलं असतं. नारद तिथून निघाले, देवाच्या 13व्या बायकोच्या घरी गेले. तिथं देव पाटावरून उठून पलंगावर बसलेले असतात. नारद तिथून निघाले, देवाच्या 14व्या बायकोच्या घरी गेले. देव तिथं विसावलेले असतात. नारद तिथून निघाले, देवाच्या 15व्या बायकोच्या घरी गेले. देवाच्या बायकोची लगबग चाललेली असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 16व्या बायकोच्या घरी गेले. देवाची बायको देवाला पानाचा विडा देत असते. तुम्हाला काय 16,108 ऐकायच्यात का काय? 16 सांगता सांगता माझ्या तोंडाला फेस आला आणि तुम्ही बघतच बसलात. पण किती दुसऱ्याच्या बायकामध्ये इंटरेस्ट म्हणायचं. हा विठ्ठला विठ्ठला. विनोद सोडून द्या. मुद्दा मी का सांगितला? अरे असं एकही ठिकाण नाहीये जिथं देवाचं अस्तित्व नाहीये. मग त्याच अस्तित्वाचा विचार करत असताना भगवंताने अनंत अवतार घेतले. ज्ञानोबाऱ्या म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रोखमा देवी वरू खून बांधिली कैसी. गर्गसईने भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितले. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या अवताराचे 24 प्रकार सांगितलेले आहेत. तुम्हाला मला दशावतार माहिती आहेत आणि त्यातही तुम्हाला मला प्रिय असणारे 2 अवतार, एक राम अवतार आहे आणि एक कृष्ण अवतार आहे.
त्याच्यामध्ये कृष्ण अवताराचा विचार आपण करतोय. भगवंताने गोकुळामध्ये प्रेमाची अभिलाषा त्याला होती, ते प्रेम भगवंताला गोकुळामध्ये मिळालं. मी प्रारंभी सांगतोय, कोणतं मी पहिल्यापासून सांगतोय. काला म्हणजे काय तर दोन मुद्दे मी सांगितले. काला म्हणजे सामाजिक ऐक्य. वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान असणारा कोणताही कार्यक्रम काल्याच्या संकीर्तनानेच त्याची सांगता होते. काला म्हणजे काय तर काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे, आणि काला म्हणजे काय तर प्रेमाचं दर्शन आहे. काला म्हणजे काय, देवाने भगवंताने भक्तांवर जे प्रेम केलं त्या प्रेमाचं दर्शन म्हणजे काला आहे, आणि भक्तांनी भगवंतावर जे प्रेम केलं त्या प्रेमाचं दर्शन म्हणजे काला आहे. काल्याचा विचार मांडत असताना, प्रेमाचा विचार मांडत असताना देवाने 3 प्रकारे प्रेम केलं. हा मुद्दा सांगतो आणि मी अभंगाच्या पहिल्या चरणावर येतो. प्रेमाचे प्रकार सांगत असताना अध्यात्मशास्त्र असं सांगतं, देवाने 3 प्रकारे प्रेम केलं. देवाने सामान्य प्रेम केलं, देवाने विशेष प्रेम केलं, आणि देवाने अतिविशेष प्रेम केलं. देवाने सामान्य प्रेम कोणावर केलं? देवाने सामान्य प्रेम संपूर्ण जगावर केलं. जगत ही भगवंताची निर्मिती आहे, म्हणून या जगावर भगवंताने सामान्य प्रेम केलं. सामान्यपेक्षा महत्व विशेष प्रेमाला. विशेष प्रेम देवाने कोणावर केलं? विशेष प्रेम आपल्या नातेवाईकांवर केलं. आत्ताच देवाच्या ज्या मुख्य 8 पत्न्या आहेत ना, रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, वृंदा, मित्रा, भद्रा, सत्या, अशा देवाच्या ज्या मुख्य 8 बायका आहेत ना, त्यांच्या जीवनातली गोष्ट सांगितली जाते. देवाने विशेष प्रेम आपल्या नातेवाईकांवर केलं. सामान्य प्रेम जगावर आहे, विशेष प्रेम आपल्या नातेवाईकांवर आहे. नातेवाईकांचा विचार मांडत असताना देवाने आपल्या धर्मपत्नीवर कसं प्रेम केलं? रुक्मिणी एके दिवशी देवाकडे गेली आणि देवाला म्हटली, देवा मला की नाही तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. देवा मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. देव म्हटले, रुक्मिणी अगं त्याच्यासाठी तुला आणि मला तप करावं लागेल. माता भगिनींनो काय बोलले देव? तुला आणि मला तप करावं लागेल. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, मग करा ना तप. देवाने आणि रुक्मिणीने 10 वर्ष तप केलं. रुक्मिणीला मुलगा झाला ज्याचा नाव प्रद्युम्न, जो देवासारखाच होता. मी हे का सांगतोय? राम अवतारातली भगवंताची आयुर्मर्यादा 11,000 वर्षाची सांगितलेली, पण कृष्ण अवताराची भगवंताची आयुर्मर्यादा ही 125 वर्षाची सांगितली. 125 वर्षापैकी देवाने 10 वर्ष रुक्मिणी बरोबर तप केलं, कारण की रुक्मिणीवर देवाचं कोणतं प्रेम होतं? विशेष प्रेम होतं, विशेष प्रेम. त्याच्यानंतर आली सत्यभामा. सत्यभामा देवाला म्हणती, देवा रुक्मिणीसाठी तुम्ही 10 वर्ष तप केलं. रुक्मिणी आणि सत्यभामा सख्य बहिणी ना? चाललोच मी आळंदीला. बोला, रुक्मिणी सत्यभामा सख्य बहिणी ना? सख्य बहिणी? रुक्मिणी सत्यभामा सख्य बहिणी का? अहो, एकाच बाप्याला 2 बायका असतील तर त्यांचं नातं काय असतं? सवत म्हणतात ना काहीतरी. मला एकच आहे, मला माहिती नाही बरं का. सवत काय म्हणतात त्यांना? सवती म्हणतात. आणि असं म्हणतात, सवतींचं पटत नाही. सत्यभामा म्हणली देवा तुमचं रुक्मिणीवरच प्रेम आहे, माझ्यावर तुमचं प्रेमच नाही. म्हणले का ग, काय झालं सत्यभामे? तुम्ही रुक्मिणीसाठी 10 वर्ष तप केलं, माझ्यासाठी काय करणार? देव म्हणले, सत्यभामे तुझ्यासाठी काय करू? मला आहे ना स्वर्गातलं पारिजातकाचं झाड पाहिजे. देव स्वर्गामध्ये गेले, पारिजातकाचं झाड आणलं, सत्यभामेच्या दारात लावलं. त्याची फुलं रुक्मिणीच्या दारात परत होती, गोष्ट नंतरची. पण स्वर्गात जाऊन पारिजातकाचं झाड आणून देवाने सत्यभामेच्या दारात लावलं, कारण की सत्यभामेवर देवाचं विशेष प्रेम होतं, विशेष प्रेम होतं. त्याच्यानंतर आली जांबुवंती. जांबुवंती म्हटली, देवा रुक्मिणीसाठी 10 वर्ष तप केलं, सत्यभामेसाठी स्वर्गातलं पारिजातकाचं झाड आणलं, माझ्यासाठी काय करणार? तेव्हा भगवंत म्हटले, जांबुवंती तुझ्यासाठी काय करू? म्हणले, काही नाही, दर सोमवारी मी शंकराच्या दर्शनाला जाते, एका सोमवारी तुम्ही माझ्यासोबत शंकराच्या पूजेला यावं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मग जांबुवंती सोबत भगवान श्रीकृष्ण शंकराच्या पूजेला गेले. पूजेला बसलेले आहेत आणि शेजारी फुलांचं ताट आहे, फुलांचं पात्र आहे, कमळाची फुलं आहेत. ती कमळाच्या फुलांना उचलावं आणि शंकराच्या पिंडीवर समर्पित करावं. फुलं झाली 999. जांबुवंती मातेचा नियम होता की दर सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर 1000 कमळाची फुलं व्हायची. त्या दिवशी फुलं झाली. ज्या दिवशी देव आले होते, भगवान श्रीकृष्ण सोबत आले होते, त्या दिवशी फुलं वाहिली. पण मंगल ते फुलं किती होती? 999. एक फुल कमी पडत होतं, एक फुल कमी पडत होतं. जांबुवंती मातेच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. अरे आपला नवरा आपल्या सोबत आलाय आणि आज आपली पूजा अर्धवट राहते की काय? ह्या चिंतेने ग्रासलेल्या जांबुवंती मातेला देवाने विचारलं, जांबुवंते काग चिंताग्रस्त दिसतेत? आईसाहेब म्हणल्या, काही नाही देवा, मी दर सोमवारी शंकराच्या पिंडीवर 1000 कमळाची फुलं वाहते. आज तुम्ही माझ्या सोबत आलायत, पण आज नेमकं एक फुल कमी पडतंय आणि आज तुम्ही सोबत आलेले असताना आपली अर्धवट पूजा होतीये, याचं मला दुःख झालंय. देव म्हणले, काळजी करू नको. देवाने आपला उजवा डोळा काढला, उजवा डोळा.
उजवा डोळा काढला आणि जांबुवंतीच्या हातात दिला आणि जांबुवंतीला सांगितलं, जांबुवंती काळजी करू नको, हा माझा नेत्रकमळ घे, हा माझा नेत्रकमळ घे, तो शंकराच्या पिंडीवर व्हा आणि तुझी 1000 कमळाची फुलं वाहण्याची जे काय भाव आहे, जी काय श्रद्धा आहे ती पूर्ण कर. आणि मग देवाने तो उजवा नेत्रकमळ काढून जांबुवंतीच्या हातेमध्ये दिला. जांबुवंतीच्या हातामध्ये शंकराची पूजा पूर्ण करण्यासाठी भगवंताने जेव्हा उजवा नेत्रकमळ दिला, का दिला? कारण की जांबुवंतीवर देवाचं विशेष प्रेम होतं. सामान्य प्रेम जगावर केलं, विशेष प्रेम नातेवाईकांवर केलं, पण विशेष प्रेमापेक्षा महत्त्व अतिविशेष प्रेमाला असतं. मग अतिविशेष प्रेम भगवंताने कोणावर केलं? तर गोकुळातील गोपाळांवर केलं. का केलं? त्याचं कारण तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात. धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, हो कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने, कंठी धरला कृष्ण माने. अवघाने प्रकाश, टाळी टाळी टाळी. अवघाने प्रकाश, कालवा तो एकमेका, कालवा तो एकमेका, 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 एकमेका. रखुमाई विठोबाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हात वर करा सर्वांनी, हात वर करा, करा 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 करा, हात वर करा. चला, देव देश धर्मासाठी हात वर करायचे. करा, टाळकरी हात वर करा. चला, हात 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 वर, हात वर, हात वर, ताट हात वर झाले पाहिजे. देव देश धर्माचा जय जयकार करायचा आहे. मी पंढरीनाथ भगवान की म्हणालो, तुम्ही बेंबीच्या देठापासून जय म्हणायचं आहे. देवदेश धर्माचा जय जयकार करायचा आहे. माईकमधून जय म्हणू नका, इको वाढवू नका. आणि सर्वांनी बेंबीच्या देठापासून पांडुरंगाची शपथ आहे बरं का तुम्हाला. आणि जो जय म्हणणार नाही ना, आज दिवसभर आणि रात्रभर त्याचं पोट दुखणार. बघा दुखतं की नाही. हां, हात 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 वर. हां, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती येळकोट येळकोट ज्योतिबाच्या नावानं करात खाली. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 विठ्ठल. ताई फक्त 10 मिनिट घेतो. खरं तर तुम्ही आलायत, ह्या सर्व आयोजकांना जेवढा आनंद आहे तेवढाच मलाही मनस्वी आनंद आहे तुम्ही आल्याचा. आपण पाठीमागे एकदा फोनवर बोललो होतो. मी आळंदीमध्ये तुम्हाला कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं, विश्वास कळमकर म्हणून आहे, त्यांच्या माध्यमातून. आणि तुमच्या ऑफिसमधून फोन आला होता आणि तुम्ही त्यावेळेस बोललो होतात की मला यायला शक्य होणार नाही आहे. ते माझ्या लक्षात आहे. आणि दुसरी गोष्ट की आपले पितृचरण प्रमोदजी महाजन, देहुला जगद्गुरू तुकोबार यांच्या नाण्याचं अनावरण होतं. पूज्यश्री बाबा महाराज सातारकर आणि आपले पितृचरण प्रमोदजी महाजन यांच्या शुभ हस्ते होतं. त्यावेळेस त्यांचा सहवास मला लाभला. आणि त्यावेळेस वक्तृत्व काय असतं तर मी यूट्यूबला सर्च करत असताना एकतर सुषमा स्वराज आणि प्रमोदजी महाजन यांचा ऐकतो. आणि प्रमोदजींच्या खूप आठवणी मला सातत्याने जे सांगत असतात ते श्रीकांत भारतीय. कारण की त्यांचं जे तर्पण फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये 30 कपल जे डायरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मी आणि माझी बायको डायरेक्टर आहेत. त्याच्यामुळे अनेक वेळेस श्रीकांतजींबरोबर भेट होते. त्यावेळेस प्रमोदजींची आठवण ते सातत्याने सांगत असतात. म्हणून तुम्ही इथं आलात, कीर्तनाला इतका वेळ बसलायत, पण मला धाकधुकी की तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. म्हणून थोडंसं पण एक 10 ते 15 मिनटात मी कीर्तन संपवतो आहे. आयोजकांच्या वतीने मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ह्या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी लांडगे असतील, हेमंतजी काथेर असतील, आमचे लहुदाजी दारीकर असतील आणि सर्वच संचालक मंडळ ह्या त्यांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि हेमंत भाऊंनी मला सांगितलं की ताईंनी सांगितलं आहे पुढच्या वेळेस इथं पंढरी उभी करायची आहे, जी पाहिजे ती मदत मी तुम्हाला करणार. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असणारी माणसं आध्यात्मिकतेला एवढं प्राधान्य देतात. आमच्या इथं किरण भाऊ बसलेले आहेत, ज्यांच्या मुख्य मार्गदर्शनातून आमचे विजू भाऊ इथं बसलेले आहेत, ज्यांच्या सहकार्यातून सातत्याने कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. मी मुद्दा सांगत होतो की गोकुळातील गोपाळांवर भगवंताचं निरातिशय प्रेम आहे. का? कारण की त्यांनी कंठामध्ये कृष्णमणी धारण केला होता. कृष्णमणी म्हणजे भगवंताचं नाम धारण केलं होतं. त्यांना अधिकार काय प्राप्त झाला? त्याच्यामुळे त्यांना अधिकार प्राप्त झाला काला वाटण्याचा. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. वेळेच्या अभावी मला पूर्ण चिंतन मांडता येत नाही आहे. खरं तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात देवाने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. भगवंताचा जन्म झाला. आपण त्या दिवशी ज्ञानोबार यांचा जन्म ऐकत असताना भगवंताच्या जन्माचे अभंग ऐकले. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य जयाचो तो वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला आयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवंताने अवतार घेतला आणि मग जेव्हा वसुदेव देवकीला काळजी वाटू लागली, वसुदेव देवकीने मिठी मारली. नामदेवराय म्हणतात सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी झनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. वसुदेवा चिंतामणी तेज न माय गगनी नामा मने आले असे देव तेव्हा सांगत असे नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते मनसी रक्ष पाळते म्या मोहिले सकळ आच्छादित रूप नामा मने माझा बाप उचलिला कमळापती पायीची बंधने गळती त्रैलोक्या तो जो नम आहे त्याचे बंधन करील काय. भगवंताला घेऊन निघाली. यमुनेला पूर आला होता. देवाने पाय बाहेर काढले. यमुनेचं पाणी ओसरलं. वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळामध्ये गेलेत. गोकुळामधून देवाला तिथे ठेवले. मायेला त्याला शांत बसवा. मायेला उचललंय आणि मायेला उचलून घेऊन आलेत. आणि जेव्हा परत कारागृहामध्ये आले रडे माया करी आकांत नामा मने उठते दूत. आणि मग कंसाला जाऊन सांगितलंय अरे तुला मारणारा 8वा मुलगा जन्माला आलाय. कंसाने पाहतोय तर मुलगा नव्हता, मुलगी होती. मुलीचे पाय धरले, फिरू लागला, हातातून निसटली आणि तिने सांगितलं तुझं लागी वधी उपजला मज आधी. आणि इकडे भगवान परमात्मा रडू लागले. आणि मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी आनंदे आनंद होता तुका मने छंदे येणे वेधिले गोविंदे. भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये मोठा होत होता. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत बाळ सुगुण गुणाचं तान बाळ दिसते गोजीवार. आणि मग भगवंताने खूप मित्र जमवले. म्हणजे खरं तर नेतृत्व कसं करावं ह्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं जीवनचरित्र आहे. आणि मग भगवंताने अनेक मित्र मग अनेक खोड्या तिथं चालू झाल्या. आणि एके दिवशी सर्व गवळणी यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला सांगू लागल्या यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. गवळण सांगती गारहाणी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तूप लोणी फोडिली अवघी विरजणी हागेबाई कोणाशी आवरेना यशोदे
बाळ तुझा ताना कोठवरी सोसो धिंगाणा. दुसरी आली धावत यानी बाये काय केली मात. मुकासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसो धिंगाणा. तिसरी आली धावनी यानी बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ बांधोनी. गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसो धिंगाणा. चौथी एक गवळण आली. ती म्हणली यशोदे तुझ्या कानाला काहीतरी सांग. म्हणली काय झालं ग. म्हणली 2-4 दिवसापूर्वी माझ्या घरी आला. तुझा मुलगा आम्हाला आवडतो. तुझा मुलगा बोलतो छान, दिसतो छान, आवडतो. तो आमच्याकडे यावा पण तो खोड्याच खूप करतो. आणि त्याला विचारलं का खोड्या करतो तर म्हणतो मित्रांसाठी करतो. त्या दिवशी तो आला. आल्यानंतर दही दूध तूप लोणी खाल्लं आणि एका ताकाने भरलेल्या डेऱ्याच्या जवळ गेला आणि तो ताकाने भरलेला डेरा उचलला, डोक्यावर घेतला. त्याला उचलत नव्हता तरी उचलला. घराच्या बाहेर आला आणि घराच्या बाहेर तुळशी वृंदावनावर माझा 70 वर्षाचा म्हातारा सासरा झोपला होता. त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता तो ताकाने भरलेला डेरा माझ्या सासऱ्याच्या डोक्यात फोडला. मेला असताना माझा सासरा. यशोदा तिथंच होती. काय रे कृष्णा बरोबर आहे का. हो आई बरोबर आहे. सगळ्यांशी खोटं बोलेल पण तुझ्याशी खोटं बोलणार नाही. मग आईने विचारलं का फोडलास रे. तेव्हा तो सांगतोय आई 24 वर्ष झाले ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या कार्यक्रमाला. पुढच्या वर्षी 25वे वर्ष आहे. आता तिथं कथा चालू आहे. तर हे म्हातारं कथेला जाऊन कथा ऐकायची तर घरात झोपले. हे अशी म्हातारी मेलेलीच बरी म्हटलं म्हणून टाकलं. त्याच्यानंतर एक 5वी गवळण आली. ती म्हणली तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. माझे शब्द बरं का मी जे शब्द वापरतोय ना ते संत वाङ्मयातले. कोणी ते शब्द ऐकल्यानंतर उगाच नाक वाकडं करायचं नाही, तोंड वाकडं करायचं नाही बरं का. मी संत वाङ्मयातले शब्द वापरतोय. 5वी गवळण आली. ती म्हणली यशोदे तुझ्या कानाला काहीतरी सांग. म्हणली काय झालं तुझ्या बाबतीत काय झालं. काय नाही म्हणली. माझ्या घरी पण आला आणि माझ्या घरी येऊन त्या दिवशी मी घराच्या समोर रांगोळी काढत होती. यशोदीने म्हणली का रांगोळी काढत होती. अगं म्हणली ते आळंदीचे पुरुषोत्तम दादा येणार होते जेवायला म्हणून काढत होती. मग मी ती रांगोळी काढत असताना तुझा काना आला. काना आल्यानंतर माझ्या जवळ उभा राहिला आणि मला म्हटलं किती ग सुंदर रांगोळी काढतेस. अख्ख्या घाटकोपरमध्ये तुझ्यासारखी रांगोळी काढणारी दुसरी नाही आहे. मला वाटलं तुझा कृष्ण सुधारलाय. तो माझं इतकं कौतुक करत होता. अगं तुझे शेजारची आहे ना माझ्या कानात येऊन बोलतोय तुझ्याची शेजारची आहे ना तिला पण अशी जमत नाही. अगं जाऊ दे शेजारची काही माझी आई आहे ना माझ्या आईला पण अशी जमत नाही रांगोळी बरं का. म्हणजे दुसऱ्या बाईचं कौतुक करत असताना स्वतःच्या बाईला नाव ठेवलं ना की मग त्या दुसऱ्या बाईला आवडत असतं बरं का. माझ्या आईला पण नाही येत अशी रांगोळी काढता. मला वाटलं सुधारलाय तुझा कृष्ण. आणि रांगोळी काढून झाल्यानंतर रंग आणि रांगोळी घरात ठेवायची होती म्हणून मी कृष्णाला बोलली काना मी रंग आणि रांगोळी घरामध्ये ठेवून येते. ही रंग आणि रांगोळी घरामध्ये ठेवून येईतोपर्यंत रांगोळीवर लक्ष देशील ना. तो म्हणला हो हो लक्षच द्यायला आलोय मी. आणि मी आतमध्ये रंग आणि रांगोळी ठेवायला गेली तेवढा तुझा काना मी रंग आणि रांगोळी ठेवून बाहेर आली तर तुझा काना रांगोळीच्या शेजारी उभा नव्हता, रांगोळीच्या मध्ये उभा होता. नुसता मध्ये उभा राहिला नाही तर मी काढलेल्या एवढ्या सुंदर मोठ्या रांगोळीवर तुझा काना फळा मुतलाच आहे बरं का. हां मी म्हणलं ना वाकडी तोंड करू नका. प्रमाण अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते तुझा चक्रपाणी. हां जर महाराजांनी हा शब्द वापरला असेल तर आपण तोच वापरायचा. मग ऐसे ऐकता गाणाने यशोदे नैने आली पाणी. कृष्णा खोड्या दे टाकून कृष्णा खोड्या टाकून दे. आणि मग भगवंताला सवंगड्यांसोबत यमुनेच्या तीरावर पाठवलेले आहेत. मग गायवास्त्र चारण्यासाठी पाठवलेले आहेत. मग खेळलेले आहेत. मग वेळ झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आणि भगवंताने मग सर्व गोपाळांना कमलाकाराप्रमाणे बसवून घेतलेले आहे. भगवंत स्वतः बसलेले आहेत. आपल्या जवळची शिदोरी आणि त्या सर्व गोपाळांची शिदोरी एकत्र केलेली आहे. आणि त्या प्रसंगाचं वर्णन महाराज आपल्या श्लोकातून करतात. बिभ्रद्वेणू जठरपटयो शृंगवृते च कक्षे वामे पानो मसृजं कवलं तत्फलांगं गुलित तष्टन्मध्ये स्वपरिदर्हायं गर्भवन्ति वे स्वर्गलोके मिवशी बुभवे यज्ञ भूव बालके. गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल
वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरू तुका मने हात कामने हाती टोकाने कवने नेदी का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोणी कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश काला वाटो एक वाटून या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला बसा खाली बसा 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 खाली बसा. तुका मने भूमंडळी आम्ही बळे विरगाडी काला वाटो एक एका वैष्णवने का संभ्रम. बसा सर्वांनी खाली. पुढच्या सूचना मिळतील आणि त्याप्रमाणे मग नंतर आरती वगैरे होईल. हा बोलिलेले कुरी वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा हा नाही विचारिला अधिकार म्या फुला तुका मने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा हा ज्ञान देव तुकारा हा झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेचे मन हा तुका मने भोग गेला निवारीला लाग करून आरती चक्रपाने ओवाळते पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा हा तुका बाहे टाळे उभा जणी दबडी प्रेमच प्रेमारती गोविंदाचे ओवाळते बाळा प्रौढाने मुक्ता ओवाळते परमानंदा नामा म्हणे केशवाते दायकुने राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवचे साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे तने नती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवचे साधू संत वेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोली विश्व ब्रह्मच केले राम जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाचान तारिले तैसे तुकोबाने आ भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवी आमा आरती तुकारामा आ तुकिता तरुणीचे ब्रह्म तुकाचे आले म्हणे रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवी आमा आरती तुकारामा खाली लोटांगण प्रेमी आलिंग हरिण पूजन भावी वाडे म्हणे नामा विठ्ठल कुमार ढोपाळ हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी जादास पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची वारी मागणे ते तुझ प्रती आहे या संतासी हीच मजदी तुका म्हणे आता उदार तू जाईन तुमचे झाले आम्हा झाले सेवा तुम्हाला वितो देवा तुमचे झाले या भोजना तुका मने चित्त करून राहिलो देवांत झाले या भोजना तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.